चेक सामना सुरू करा. चेतनने 2 झेल पकडले होते. सामना सुरू करा, सामना सुरू करा. फायनल साठी काउंट डाऊन 5 4 3 2 1 लेट्स प्ले. चला वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत. पहिला चेंडू लाऊड फील पंच तटस्थ आहेत. पंचांवरती कोणताही प्रभाव नाही आणि डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू डॉट. आता टायमर ऑन. येस टायमर ऑन झालाय. 4 षटकांसाठी 20 मिनिटं आहेत. जर का 20 मिनिटांमध्ये 4 षटकं नाही झाली तर तुमचा एक खेळाडू आतमध्ये येईल. चला आतमध्ये येईल. हा चेंडू देखील तिथं थोडासा हात आला होता, पायाला लागला होता. पाठीमागे यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. पहिला डॉट बॉल. निर्धाव चेंडू. मयूर मागेला अप्पर कट करायचा होता. फ्लाइंग स्लिपला झेल सुटलाय. झेल सुटलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. कट करण्याचा थोडासा दुरून केलं होतं. या चेंडूला जोपर्यंत क्षेत्ररक्षक जातील या चेंडूवरती 1 धाव. फायनलचा मॅच आहे. एका बाजूला भरत मोरे, दुसऱ्या बाजूला आमच्या जोडीनं प्रशांत जाधवडे जॉईन होतील. इंपॉर्टेंट मुकाबला फाइनल का मैच विजय मामा चषक 2026. अनिल सावंत जिन्होंने बहुत ही शानदार बल्लेबाजी इस प्रतियोगिता में की है. इनफॉर्म बैटर है. इस ओवर की अगली गेंद बाहरी किनारा और गेंद फ्लाइंग स्लिप की तरफ चली गई. जीवनदान मिला दोनों बल्लेबाजों के लिए. बिल्कुल इस वक्त मयूर मांगेला बहुत अच्छे खिलाड़ी है, उनके पास काबिलियत है. उसकी तरफ दूसरी तरफ अगर देखें तो अनिल सावंत फॉर्म में है. और ये गेंदबाजी देखिए, बढ़िया गेंदबाजी, टर्न एंड बाउंस. लेग पर गेंदबाजी भरत बढ़िया हो रही है. नाही गेंदबाजी बढिया हो रही आहे. आणि एक बक्षीस होतं ना जे रोनकसाठी 3 षटकार मारले होते त्यांच्यासाठी 600. 2 कॅच ज्यांनी पकडले त्याच्यासाठी 400. चेतननी जे पकडले होते आणि सौरभसाठी सुद्धा 1 षटकार 200 रुपये. यावेळेला ऑन साईडला अलॉंग दी कार्पेट अनिल सावंत याच्या बॅट मधून येतोय चौकार. मयूर मांगेलाच्या बॅट मधून येतोय चौकार. पहिला चौकार. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता. अगदी ड्रॅग करून चेंडूला पाठवलं. हालाकी प्रयत्न करत होते. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. मयूरच्या बॅटमधनं हा चौकार आलाय. या चौकाने बघा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्रॅग करून खेळला ऑन साईडला आणि चेंडूला पाठवलं बॉन्ड लाईनच्या बाहेर. इथे चौकार. धावा धापलकावरती इथे 6. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडू. 5वा चेंडू हाताला जातोय. समोर खेळला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू बॅक टू बॅक. दुसरा चौकार. बहुत अच्छी बल्लेबाजी. अनिल सावंत और मयूर मांगेला दोनों बल्लेबाजी के पास काबिलियत है. आणि जेव्हा मयूरला सूर सापडतो ना तेव्हा तो गोलंदाजा अक्षरशः धूर काढतो आणि मग धावांचा महापूर येतो. ही ताकद है मयूरची. मयूर मांगेला लेदर बॉल का अनुभव. शानदार बल्लेबाजी करे. बैक टू बैक 2 चौके में जड़ चुके हैं. इरादे स्पष्ट किए हैं. शानदार बल्लेबाजी करे. इस ओवर की अगली गेम शोक तो बहुत बढ़िया गैप ढूंढ लिया. इस बार स्टक कवर की तरफ खिलाड़ी है. कबर और स्ट्राइक कबर के बीच गेंद को खेला गया था. बेहतरीन बल्लेबाजी, सेंसिबल बल्लेबाजी. भरत पहले 2 गेंदों पर 2 चौके और इसके बाद में सिंगल लिया और अपने पास स्ट्राइक रखा है मयूर मंगेला ने. संध्याकाळच्या सत्रामध्ये 11 धावा पहिल्या षटकामध्ये येणं ही काही वाईट गोष्ट नाही आहे. निहाल सारख्या बॉलर समोर 11 धावा आणि मयूर मंगेला मारले जे 2 चौके आहेत ते चौके सध्याच्या या पहिल्या षटकामध्ये येणं गरजेचे होते आणि ते आलेले आहेत. चांगली सुरुवात कार्तिक 11ची झाली आहे. क्रियांश 338 ला विचार करण्याची वेळ आली आहे. पहिलं षटक संपले. जरा जास्त वेळ जाऊन देऊ नका कारण बॅटिंग तुम्हाला करायचे. ॲज अ आयकॉन खेळतोय मयूर मांगेला. नारंगीचा खेळाडू आहे. सध्या संतोष भवनमध्ये खेळतोय. ॲज अ आयकॉन आपला रोल तो प्ले करतोय. पहिले षटक संपले 11 धावांचं. सौरभ, चेतन आणि रोनक तिघांनी यायचंय. रोनक 600, चेतन 400 आणि सौरभ 200. चला लवकर या. मायकल डिसूजा यांना विनंती आपण सुद्धा यायचं. जे बक्षीस लागवण्यात आलं होतं ते देण्यासाठी. 11 वरती 1. चांगली सुरुवात कार्तिक 11साठी. पण आता क्रियांश 338 खारभाव काय विचार करत असणार आहे. पहिला या सुरुवातीनंतर आता दुसऱ्या इनिंगमध्ये दुसऱ्या षटकामध्ये किमान एखादा ब्रेक थ्रू त्याची चर्चा होणार आहे. ब्रेक थ्रू शिवाय तुम्ही धावांना थांबू शकत नाही आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये 50-60 या धावा 5 षटकामध्ये चांगलं टोटल मानलं जातं या मैदानावरती आणि याचं प्लॅनिंग दोन्ही संघांनी केलेलं आहे. आणि असं असताना काय आता गोलंदाज ब्रेक थ्रू म्हणून देईल का. लेट्स सी. नाही त्याच करता काय केलं माहिती का. एका बाजूला आयकॉन मयूर मांगेलाय ना. मग खारभावनं काय केलंय. आज आपला आयकॉन इंट्रोड्यूस केलाय. वेदांत टेंबिवलीचा खेळाडू आहे. टेंबिवली म्हटलं का प्रतीक पाटील आपल्याला आठवतं. टेंबिवली गावचा खेळाडू आहे व वेदांत आला गोलंदाजीसाठी. आयकॉन वर्सेस आयकॉन. बेस्ट वर्सेस बेस्ट. मयूर वर्सेस वेदांत. वेदांत वर्सेस मयूर. विजय मामा चषकामधला हा थरार रंगलाय. हा दुसऱ्या षटकाला सुरुवात होते.
एका बाजूला प्रशांत नादवडे, दुसऱ्या बाजूला भरत देखील आहेत. परत तुमच्या दिशेने येतोय. पहिलं षटक संपले. धावा धापलकावरती येते 11. आयकॉन आलाय. आयकॉन स्ट्राइक करेगा कौन? आयकॉन स्ट्राइक करेगा कौन? स्ट्राइक करणं गरजेचे असणार आहे. मयूर एका बाजूला. मयूरने आतापर्यंत 2 चौकार मारलेत. वेदांत जो नव्याने गोलंदाजी करण्यासाठी आलाय. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बाहेर कट करत असताना नॅचरल कट. पहिलाच डॉट. पहिलाच निर्धाव चेंडू आला बघा. डावखुरा गोलंदाज होता. अक्षरशः जसं तुम्ही उल्लेख केला ना, नैसर्गिक कोण आहेत डावखुऱ्या गोलंदाजा नेहमीच असा हा नैसर्गिक अँगल राहिलाय. त्या अँगलमध्ये चेंडूला कट केलाय. तुम्ही उल्लेख केला तर आयकॉन. हमला करणार कोण? कोण कोण कोण? पहिला वार, पहिला प्रतिहल्ला. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडा मिसटाइम स्ट्रोक झालाय कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चाललाय. जोपर्यंत फील्ड करतील, थ्रो करतील. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 1.2 षटकांचा खेळ झालाय. धावा धापल करते 13-13. बहुत ही शानदार खेल बीच मैदान पर विजय मामा चषक 2026 का ग्रैंड फाइनल आप देख रहे हैं। इस प्रतियोगिता में आज वैतीपाड़ा टीम ने शानदार प्रदर्शन किया, दमदार प्रदर्शन किया, चैंपियन बनी टीम। अब ये सवाल है, संतोष भवन की टीम भी बहुत तगड़ी है, खारबाव के पास भी काबिलियत है। आखिरी मुकाबला बीच मैदान पर आप देख रहे हैं। तपस्या की यह खूबसूरत मैदान अपने बॉलिंग पर तैयार। मयूर मांगेला इस वक्त स्ट्राइकर पर एंड पर है। फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी तैनात, उसके साथ पॉइंट कवर, स्ट्राइक कवर। बहुत अच्छी गेंद टप्पा खाते बाहर की तरफ निकली। ऑन सर पर खेलना चाहते थे, इस गेंद को बल्लेबाज अच्छी तरह से रीड नहीं कर पाए और इस मुकाबले में मयूर मांगेला दोष अच्छे स्ट्रोक थे, लेकिन आइकॉन खिलाड़ी वेदांत की बहुत ही सदीवी गेंदबाजी इस ओव्हर में। लेंथ में बदलाव किया आहे, लेंथ मध्ये बदल केलाय। जी पुढे ठेवली लेंथ होती ती यावेळेला मागे घेतली आहे आणि मागून कट करण्याचा प्रयत्न। मयूर तयार होते पुढच्या चेंडूसाठी आणि त्यामुळे शेवटच्या क्षणाला ते हतबल झालेत बघा। हो, यावेळेला दुरून खेळण्यात अवे फ्रॉम द बॉडी। चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, पकडो पॉइंट मध्ये टिपलाय शेल, फलंदाज बाद, मयूर डिपार्ट्स। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट। बघा, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि ऑफस्टंपच्या बाहेर आहे ना वारंवार थोडंसं स्ट्रगल केले। हा मॅच नाही, मागचा सामना देखील राहुल जोगाडेच्या अगेन्स्ट राहुलनं मयूरनं स्ट्रगल केलं होतं। इथे देखील थोडासा स्ट्रगलिंग मला होता। 9 मध्ये 12 जरूर बनवल्या, पण कदाचित ते संघर्ष करत होते आणि त्या संघर्षाला संपवलंय वेदांतनं चांगला खेळ केलाय। 4 चेंडूवरती आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च करतोय आणि जे पाहिजे होतं 3-3-8 आजकाल क्रियांश 11 खारबावच्या टीमला जे पाहिजे होतं ना, ते कदाचित वेदांना यश संपादन करून दिले। आणि अशा वेळेला ज्यावेळेला मयूर डिपार्ट झालाय, नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय। संघाची धावसंख्या आहे ती 13। बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडासा शफल झालाय, कारण आता काय केलं, डाकुरा गोलंदाज समोर आहे, तर आता भार्गव पाटील दिवाणमानचा खेळाडू आहे, वसईचा खेळाडू आहे, तो आता मैदानावरती आलाय। इस वक्त बहुत महत्वपूर्ण मुकाबला। वेदांत को विकेट क्यों मिला उसकी भी एक बार फिर चर्चा होगी। टप्पा खाने के बाद उछाल था, वो थोड़ा परेशान करता, थोड़ी गेंद हरकत कर रही थी और बल्लेबाज मयूर जो है ना वो आंसर की तरफ खेलना चाह रहे थे, वो प्लान बनाया था। और इस मैच में वेदांत की बहुत अच्छी गेंदबाजी, असरदार गेंदबाजी रही है तुकार मांगेला सर। नाही तो कमीपणा पदलालितात बघायला मिळाला। यावेळेला पहिलंच मन बनवलं होतं स्विच हिट करण्याचं, पण त्याच्यासाठी तयार होता। वेदांतने पूर्ण तयारी केलेली होती की ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये भार्गव येईल त्यावेळेला काय करणार आहे त्याची तयारी केली होती। म्हणून बघा, ज्या वेळेला चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये गतीमध्ये थोडासा कमीपणा सुद्धा जाणवलाय। नाही, भार्गव ज्यावेळेला बॅटिंगला आला ना, ज्यावेळेला त्याने स्टान्स घेतला, पुन्हा एकदा त्याने मागे बघितलं। मागे का बघितलं? कारण तो स्विच हिट करायचा होता। थोडंसं द्विधा मनस्थितीमध्ये आहे सध्याच्या घडीला। फ्रंटला करायचा, कोलवट डब्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह केला मिड विकेटच्या रिझनमध्ये। क्षेत्ररक्षक थोडंसं दूर भरणं येत आहे। सुंदर षटक, जे षटक पाहिजे होतं खारबावच्या टीमला ते षटक आलंय। पहिल्या षटकामध्ये धावा केल्या होत्या, या षटकामध्ये फक्त 3 धावा। 2 षटकांचा खेळ संपलाय। धावा आहे धापलकावरती, 1 गडी बाद, 14 धावा धापलकावरती आहेत। तो करण सर देखिए, इस वक्त वेदांत की जो गेंदबाजी है, क्योंकि लेफ्ट हैंडर ये जो एक बार कॉन्टेस्ट होता है ना, आप लेग ब्रेक गेंदबाजी नहीं कर सकते। आप लेग ब्रेक गेंदबाजी करेंगे तो बहुत आसान हो जाएगा। तो वेदांत ने क्या किया, जड़बे गेंदबाजी की, ज्यादा गति नहीं है तो बहुत अच्छा वो दूसरा विकल्प तो वो ढूंढ लिया और बहुत अच्छी गेंद भार्गव के खिलाफ। प्लान दोनों तरफ बने, बहुत अच्छी गेंदबाजी भी आप वेदांत द्वारा। नाही, त्याला कारण आहे, ज्यावेळेला लेफ्ट आर्मरचा मॅच असतो ना, म्हणजे डावखुरा गोलंदाज, डावखुरा बॅट्समन, जर तुम्ही नॅचरल अँगलला टर्न केला कदाचित ते सोपं होईल। आत येणाऱ्या चेंडूवरती विथ द टर्न खेळणं कदाचित सोपं होईल, म्हणून त्या खोलवर टप्प्याच्या दिशेने गेले कदाचित वेदांत, आणि तेच पाहिलं होतं। जे कमबॅक करायचं होतं ते वेदांतने केले, आता त्याने कमबॅक केले, इथून फाईट बॅक करावं लागणार आहे। 2 षटकांचा खेळ संपलाय। धावा धापलकावरती ते 14। नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय अक्षय।
अक्षय अक्षय धावफलका दाबाय 14 वरती 1 टायमर ऑन आहे बिलकुल टायमर ऑन आहे आणि या 4 षटकांसाठी टाइम आपण 20 मिनिटाचा दिला 10 मिनिटाचा अजूनही अवधी शिल्लक आहे 10 मिनिटं 19 सेकंद अक्षय गोलंदाजी मार्कवरती तयार होत असताना अक्षयकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत अक्षयकडून काय अपेक्षा आहेत पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकात ज्या 3 आल्यात ना त्या 3ला अजून कायम ठेवायचं म्हणजे त्या दडपणाला कायम ठेवण्यासाठी अक्षयला सांगण्यात आलंय डावखुरा गोलंदाज पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केला गेलाय डावखुऱ्या गोलंदाजाची जणू काही खान असण्यासारखं चित्र मैदानात दिसतंय अनिल आतापर्यंत फक्त एकच बॉल खेळलाय मागील 12 चेंडूंमध्ये ही सुद्धा एक चिंतेची बाब आहे कार्तिकेयन संतोष भुवनसाठी पण भार्गव पाटील 2 चेंडू त्यानं फेस केल्यात 1 धाव त्यानं केली आहे प्रोजेक्टेड स्कोअर 35 वरती दिसायला लागलाय 5 षटकांमध्ये बघूयात पुढील चेंडू उजव्या स्टेजच्या बाहेरचा होता लवकर फटका क्लोज करण्याच्या नादामध्ये दुरून खेळल्या चेंडूला उचलून घेणारा चेंडू होता शॉर्ट प्लेन होता आलाय डॉट निर्धाव चेंडूची सांगता होतीये बघा जेव्हा जो कदाचित सेटमार्क मागच्या षटकामध्ये जो सेट केला ना म्हणजे त्या साईडला होती परिस्थिती या बाजूला पुन्हा एकदा आणली त्याचा फायदा अक्षय पाटीलला होतोय पहिला चेंडू त्याने हाताळलाय निर्धाव चेंडू भार्गव पाटील क्षमता आहे गुणवत्ता प्रचंड आहे त्या गुणवत्तेला त्या क्षमतेला परफॉर्मन्सची जोड द्या परफॉर्मन्स करायचं आहे टॅलेंट भरपूर आहे पण त्या टॅलेंटला गुणवत्तेला परफॉर्म करा सिक्सर षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार भार्गव ने बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेला देखिए जो चर्चा हुई थी तो करम सर भरत क्योंकि लेफ्ट हैंड रहे तो लेफ्ट गेंदबाजी करेंगे तो बल्लेबाजी करना बहुत आसान हो जाएगा ब्रॉकल में आप जाना चाहते थे ओवर पिक गेंद ये यॉर्क करने की जब आप कोशिश करते हो तो वो दुधारी तलवार है अगर सटीक लाइन पर आप गेंदबाजी करेंगे तो अलग बात है नहीं तो देखिए क्या होता है मैदान के अंदर ऑफ स्टंप के बाहर गेंद हवा में उछालना चाहते थे ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच भार्गव बैक टू द पेबल एंड बहुत बड़ी सफलता लेफ्ट हैंडर बैक टू द पेबल चले गए प्रणयने कोणतीही चुकी केली नाहीये संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट बघा मागील फटक्यामध्ये या फटक्यामध्ये काय फरक होता फरक साफ क्लिअर आहे मागील फटक्यामध्ये चेंडूवरती येऊन त्याने फटका खेळण्याचा प्रयत्न केला क्रीजच्या कोण्याचा वापर केला पूर्णपणे क्रीजचा वापर केला आतमध्ये घुसला आणि त्यानंतर चेंडूला समोरच्या दिशेने मारलं होतं या फटक्याच्या लाईन पर्यंत येणं म्हणजे लाईन मध्ये येता आलेलं नाही म्हणून दुरून खेळण्याचा प्रयत्न झाला मिस टाइम झाला बॅटची वरची कडा घेतली बॅट हातामध्ये हलकीची फिरली सुद्धा आणि चेंडू हवेमध्ये जात असताना प्रणय कोणती चूक केली नाही विकेट आली आणि बाद झालेत भार्गवची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येऊन दाखल होत आहे देवा पांडे मागील मॅच मध्ये शेवटच्या षटक ओपनच्या संघासमोर खेळत असताना मारलेल्या त्या 32 धावा आणि त्याचमुळे या 4थ्या क्रमांकावरती देवाला इंट्रोड्यूस करण्यात आले पुन्हा एकदा पण अक्षय तो सज्ज होत आहे जसं तुम्ही उल्लेख केला तर मागच्या थोडासा दुसऱ्या दिशेनं चेंडूला घेऊन गेले होते उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू स्लाइस कट करायचा होता फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू गेलाय देवा आलाय आणि देवा मागच्या सामन्यामध्ये आपल्या संघाच्या मदतीला धावून आला होता म्हणून म्हटलं ना संकटामध्ये माणूस देवाचा धावा करतात आणि हा देवा संकटामध्ये टीमच्या मदतीला धावून जातात ड्रोनच्या साह्यानं काही दृश्य टिपले जातात देवा स्ट्राईकवरती नॉन स्ट्राईकला येतोय पण अक्षयची गोलंदाजी जबरदस्त है तो करम सर देवा मतलब है बीच मैदान वो संकट मोचक खिलाड़ी है बहुत ही बढ़िया प्रदर्शन रहा पिछले मैच में जब प्रोफेसर खिलाड़ी आपके सामने थे तब जाकर इन्होंने बढ़िया प्रदर्शन किया था एक तरफ अनिल साबन इनफॉर्म बैटर है बहुत अच्छा बैटल लेग ब्रेक गेंदबाजी हो रही है फ्लैंक क्लिप पॉइंट एक्स्ट्रा कवर एक लॉन्ग पर खिलाड़ी ऑन साइड पर लॉन्ग ऑन मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है ऑन साइड पर गेंद लॉन्ग ऑन पर खिलाड़ी बॉडी रन पर मौजूद गेंद के नीचे लपक लिया कैच अनिल साबन बैक टू द पेबल एंड बड़ी मछली जाल में फंसी है विकेट संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट आली विकेट दुरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मजबूरी केलं होतं खेळण्यासाठी प्रवृत्त केलं होतं खेळण्यासाठी ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू वाईड यॉर्करसाठी जात होते आणि त्याच्यामध्ये छटकाटी काढण्याचा प्रयत्न फलंदाज अनिल सावंत बाद आणि आता त्याची जागा घेण्यासाठी संजू कांबळे मैदानाच्या आतमध्ये जातोय म्हणजे आयकॉन खेळाडू जेवढे खेळवायचे होते 2-3 ते 3 आयकॉन खेळाडू एक आयकॉन क्लिक झालाय दुसरा आयकॉन बॉलिंग मध्ये मागाशी क्लिक झाला होता आता तिसरा आयकॉन काय बॅटिंग मध्ये क्लिक होईल का ना ते ज्याला नेहमी म्हणता ना तुम्हाला प्रयोग करत राहायचं आहे
एक्सपेरिमेंट करत राहायचं आहे. अशा सिच्युएशनला ज्यावेळेला तुम्ही फायनलचा हा मॅच घेतात, समोरच्या दिशेने चेंडू खेळला होता, पण अक्षयने काय केलं बघा, एक षटकार आल्यानंतर लाईन अँड लेन दुरुस्त केली, त्यानंतर विकेट भार्गवच्या अगेन्स्ट थोडंसं उलट्या दिशेने चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू थोडासा लांब ठेवला होता. धावा धापलकावरती येत्या 3 गडी बाद 21. बहुत ही क्रुशियल मुकाबला, पिछला ओवर कारगर साबित हुआ. देबा के ऊपर दारोमदार है, मैदान के अंदर बैटर बल्लेबाजी करने के लिए संजू, जिनके ऊपर भी दारोमदार है, बहुत बढ़िया बल्लेबाजी वो भी करते हैं. इस ओवर की अगली गेम, गेंदबाजी करने गेंदबाज तैयार है, ऑन साइड पर हवाई फायर, हवाई यात्रा पर गेंद, सामने घना अंधेरा है लेकिन दिया जलाना कहा मना है. गेंद बाउंड्री लाइन के बाहर, रफू चक्कर, सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. शानदार शानदार स्ट्रोक. संजू कांबळे आल्या आल्या माहित होता बाहेर चेंडू टाकणार आहेत. पुढच्या चेंडूसाठी तयार होते. वाईड ऑर्करच्या चेंडूला लपेटलं, क्रीजचा वापर आणि चेंडूला पाठवलाय सीमारेखा पार. सफर करत असताना षटकारासाठी 6 धावा आल्या. धावपल करती, धावा जाऊन पोहोचला 27 वरती. 3 विकेट गेल्यात, 3 षटकं झाल्यात, 2 षटकं अजूनही बाकी आहेत. आणि येणारे 12 चेंडू. 3 षटकार देखील आले, त्याच्यामुळे 3-3चा फाडा तिथे बोलला जातोय. संजू आहेत एका बाजूला. आता असं इंडियन टीम पाहिलं तर संजू सॅमसंग आहेत, आणि ये संजू है ना अपने टीम के संग है. वहा संजू सॅमसंग, ये संजू अपने टीम के संग. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा 3 गडी बाद 27. हा ड्रोन व्ह्यू आहे या स्पर्धेचा. विजय मामा चषक 2026 काही क्षणचित्र टिपले जात आहेत ड्रोन व्ह्यूद्वारे आमच्या टिका स्पोर्टच्या संपूर्ण टीमकडून. किती सुंदर नजारा आहे बघा. चंदनच्या नगरीमधील हा सर्वात मोठा महोत्सव, 8 दिवस चालू असलेला हा कार्यक्रम आणि ही स्पर्धा खरोखरच सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. सर्वांसाठी एक मोठी पर्वणी म्हणून येते आणि त्याचे हे विहंगम दृश्य, किती सुंदर नजारा आहे. वारंवार बघत राहा असा नजारा. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा होता. पहिला चेंडू होता, भरपूर बाहेर गेलाय. व्हाईट बॉल. सूरज पाटील यानं चेंडूला अडवलं, चांगली फिल्डिंग केली, फेकी केली. तोपर्यंत 1-2 किती धावा? 2 धावा धावत पूर्ण केल्या जात आहेत. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि 4थ्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर आता तो परतीचा म्हणतो ना आपण, शेवटच्या काही घटिका पहिल्या इनिंगमधील बाकी आहेत. म्हणजे आता टार्गेट किती सेट करायचे त्याच्यासाठी ठोस पावलं उचलावी लागणार आहेत. दुरून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक म्हणजे यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक दोघे चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. दोघांच्या मध्ये चेंडू पडलाय. फक्त 2 धावा. आता अंपायर बघत होते, बाबा आता मी जाऊ का. स्क्वेअर लेगला पंच होते, ते देखील बघत होते, कारण बरोबर त्यांच्या बाजूला हा चेंडू लँड झाला. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 32 धावा धापलकावरती. 3 गडी बाद 32. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. तुम्ही उल्लेख केला टार्गेट किती असायला मग. संध्याकाळच्या सत्रामध्ये 50-55 धावा निर्णायक ठरू शकतील. अशा सामन्यामध्ये प्रोजेक्टेड स्कोर आता 48 दिसतोय, 48. त्याच्यामुळे त्या 48, 50, 52 अगदी निर्णायक ठरू शकतील. अच्छा, तिसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. जास्त कट करतात, जास्त बाहेर जातोय. अजून एक व्हाईट बॉल, अजून एक स्क्वेअर असा चेंडू. स्कोर झालाय 3 गडी बाद 33. निकटर गेंदबाजी कर रहे, टप्पा खाते हुए गेंद ऑफ स्टंप के बाहर जा रहे, ज्यादा हरकत कर रही है. देबा एक तरफ है, दूसरी तरफ आप देख रहे संजू कामले. फील्डिंग ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी आप देख रहे इस वक्त. टप्पा खाती उछाल मिला, बहुत अच्छी गेम. हरकत करेंगे तो बरकत आपको मिलेगी. बेहतरीन गेंदबाजी इस ओवर में. निर्णायक का ओवर चल रहे, आखिरी कुछ गेंदें इस पारी के शेष है और बहुत ही प्रभावी गेंदबाजी इस ओवर में मैदान द्वारा. डॉट बॉल आला आणि मगाशी तो झेल उडाला होता, त्यावेळेला तो चेंडू बघा दोघांच्या मध्ये पडला. त्यावेळेला पंचांना सुद्धा प्रश्न पडला की पंचांसाठी सुद्धा प्राइज आहे की काय. तो जर झेल पकडला तर कदाचित ते 200 रुपयाचं 500 रुपयाचं बक्षीस पंचांना सुद्धा लागू शकतं का नाही, याचा सुद्धा कोणी विचार केला नव्हता. चला मैदानाच्या दिशेने जाऊया. ज्या ठिकाणी 33 वरती 3.3 मॅजिकल फिगर स्क्रीनवरती दिसायला लागली आहे. आणि पायामधला चेंडू त्याला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर सहाय्याने खेळला गेला. शेवटच्या क्षणाला अडवण्याचा प्रयत्न, हातात जवळ आला पण नाही अडला. चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. दमदार आणि अगदी वेळेवरती आलेला चौकार आहे. पायावरचा चेंडू होता, फ्लिक केला, बॉटम हँडचा वापर केलाय. एका बाजूला क्रियाशील 11
खार्डी स्पॉन्सर स्पॉन्सर जिथून स्पॉन्सर मिळाल्यात हरेश्वर पाटील खार्डी येतील त्यांचा हा संघ आहे, त्यांनी स्पॉन्सर केलेला संघ आहे. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू पॉइंटला टिपला जाईल, उजव्या स्टेजच्या बाहेर स्लाइस करायचं होतं आणि चेल टिपला गेलाय. क्रमांक 4चा फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. देवा का विकेट गिरने के बाद देवा पांडे बैक टू द पेवेलियन आए हैं, तो देवा सिंह मैदान के अंदर, ये भी कमाल के खिलाड़ी है, इनका भी प्रदर्शन बहुत ही बढ़िया रहा है. वेदांत को विकेट मिला, एक अच्छा स्ट्रोक था, ऑन साइड पर क्लिक किया गया था, बेहतरीन टाइमिंग के साथ देवा पांडे ने मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद चली गई थी 4 ओवरों के लिए, और उसके बाद में थोड़ा ऑफ टाइम के बाहर गेंद को रखा, बल्ले के बीचों बीच नहीं खेल पाए, गेंद के करीब नहीं थे, आंखों के नीचे नहीं खेल पाए, तो गेंद चली गई पॉइंट पर जहां खिलाड़ी तैनात था. खिलाड़ी थे सतर्क, सावधान, लिया कैच और अपोनेंट टीम का हुआ नुकसान. मैदान अपने बोलिंग मार पर तैयार है. ऑफसेट पर थर्ड मैन पॉइंट पर खिलाड़ी तैनात. लो पुल टॉस गेंद ऑन पर खेल दिया, मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. बहुत तेजी के साथ आए, गेंद को फील्ड किया, केवल सिंगल मिलेगा. सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. क्या ओवर की भी समाप्ति हुई है? 4 ओवर का खेल और 4 ओवर के समाप्ति के बाद आंकड़े क्या बता रहे? 38 for 4, 38 धावा, 4 विकेटच्या पदानंतर 4 षटकं संपलेत. 48 प्रोजेक्टेड स्कोर दिसायला लागलाय. पण तुकाराम सर, एक गोष्ट अशी सुद्धा आहे, डगआउट मध्ये प्रशांत सर बसल्यात म्हटल्यानंतर कार्तिक इलन, संतोष भुवनचे ते सुद्धा एक भाग बनलेत असं वाटायला लागलंय. मगाशी एक ड्रोन व्ह्यू आला होता, त्याच्यामध्ये ते डगआउट दाखवलं गेलं. म्हणजे आपण संतोष भुवन, कार्तिक इलन, संतोष भुवनचे एक खेळाडू बदलेला आहेत आणि आता फिलिंग काय म्हणतात? नाही, ते दोन्ही बाजूने आहेत, ते दोन्ही बाजूने आहे. कारण ज्यावेळेला डगआउट चेंज होईल ना, त्यावेळेला खारबावचा संघ पण इथे येईल. त्याच्यामुळे दॅट्स अ न्यूट्रल, आणि समोरच्या न्यूट्रलच असतो. दोन्ही बाजूला समान न्याय देण्यासाठी समोरच्या आवाज असायला हवा. 48 धावा प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय. संजू 6 वरती खेळतात, देवासिंग जर पाहिलं तर 1 वरती खेळतात. शेवटचं षटक कोण हाताळणार त्यावरती चर्चा. अजय, चार षटका बरोबर ऑन टाइम आहेत आणि शेवटचं षटक आहेत. अजय पाटील बरोडीचा खेळाडू आहेत आणि 3 आयकॉन या टीम मध्ये आहेत, जसं आपण वेदांतला पाहिलंय. तुकाराम सर, मी तुमच्याकडे येतो. आता किती धावा अपेक्षित आहेत? शेवटचं षटक आहे 16 पाहिजेत. 16 झाले तर निश्चित एक फायटिंग टोटल बनेल वर्टिकॉम बॉक्स. आणि 16 जर करायच्या ना, आता बघा 48 झाल्यात, अजून 16 झाल्या तर 64 म्हणजे त्या 54 होतील 16 झाल्या तर. पण त्याच्यासाठी तुम्हाला 4-6 मारावे लागतील या शेवटच्या ओव्हरमध्ये. 4-6 मारणे वगैरे ना पर्याय सुद्धा नाही. आणि तुम्ही ज्यावेळेला स्लॉगरमध्ये आहात, स्लॉगरमध्ये हाणामारी ही करणं तुम्हाला गरजेची असणार आहे. कारण 38 वरती 4 आहेत, 54 म्हणतायत, 54 ॲटलिस्ट 50 पार तरी गरजेचं असणार आहे. चेंडूच हवेत, देवा सिंग, हर्षित सिंग बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. बघा फुलटॉस बॉल होता, बॅट थोडी हातामध्ये फिरली. समोरच्या दिशेने आपण पाहिलं तर प्रितेश होते, अजून एक आयकॉन खेळाडू, दापोड्याचा खेळाडू आहे. आणि नेहमीच आपल्या टेनिस बॉल विश्वामध्ये नेहमीच ज्याचं नाव आपण पाहतो काही लिस्टमध्ये, कारण जसं ISPLच्या काही ट्रेनिंग झाल्या होत्या त्यामध्ये देखील बहुतांशी हे खेळाडू होते, त्याने टिपलाय जाईल. तुकाराम सर, मी तुमच्याकडे येतो. अत्यंत महत्त्वाचा सामना. स्वप्नील पाटील यांच्याकडून 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक. स्वप्नील पाटील हे नाव काही लकी आहे का? कारण मागे वैतीपाडासाठी त्यांनीच बक्षीस लावलं होतं. संतोष भुवनचे आहेत आणि त्यावेळेला वैतीपाडा संघ चॅम्पियन ठरला होता. आता बघूया त्यांनी लावलेलं बक्षीस कोणासाठी फायदेशीर ठरत आहे. विकास दुबे अर्थात आपण बद्दल पाहिलं तर काजू या नावाने परिचित असा खेळाडू आहेत, जो स्ट्रायकरला सज्ज आहे. दुसऱ्या बाजूला अजय पाटील बॉलिंग मार्कवरती, पंचांच्या डावी बाजूला राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा. फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केला, चेंडू त्याला मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडू पडतो, पोचल्यात. 1 धावे चेंडूवरती, पूर्ण 1 धावाने धावफलकामध्ये वाढ होईल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 5 गडी बाद 39. तुकाराम सर, संधी आली होती आणि संधी अगदी आपण सकाळी उठल्यानंतर चहा पितो, बिस्किट टाकतो तशा पद्धतीने असते. हे टाकलेलं बिस्किट आहे ना, ते योग्य वेळी तुम्हाला बाहेर काढता आलं पाहिजे. फुलटॉस बॉल होता, त्या फुलटॉस बॉलवरती तुम्हाला त्या संधीचं सोनं करता आले नाहीये. अब एक बार फिर अपने बोलिंग माप पर गेंदबाज तैयार है. बहुत महत्वपूर्ण ओवर है इस बार, बढ़िया खेल. और ऑन पर खेलना चाहते थे, ज्यादा आने वाले से खेलने की कोशिश. गेंद चलेगी विकेट कीपर की तरफ, रन बनाने का कोई मौका नहीं है. आखिरी ओवर है भरत, और बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है. धनेश पाटील यांच्याकडून लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार, लगातार 3 विकेट. याच्यासाठी 1001 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे.
1,001 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. आता चेंडू शिल्लक आहे 4 आणि जे आपण प्रेडिक्शन या अगोदर म्हटलं होतं ना की 48 पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा त्याच्यापेक्षा पुढे 56 पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्या 2 चेंडूवरती तरी गोलंदाजाचा अधिराज्य आहे आणि तिसरा फलंदाजाने चेंडूला पाठवलंय सीमारेखा पार. संजू कांबळीच्या बॅटमधून येतोय षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. आणि जसा षटकार बॉन्डलाईनच्या बाहेर गेला ना प्रेक्षकांनी झेल टिपलाय का? हो सर्व सांगतात हो टिपलाय आणि त्याच करता ते लेग साईडला गेलेत. 500 आहेत. 200चे 200 रुपये 500 झालेत. बघूया पुन्हा एकदा सज्ज होत आहेत फलंदाजीला. हा कोटामध्ये चेंडू आहे. अजून एक आता टीमच्या पेक्षा बाहेरचे प्रेक्षक सांगतील षटकार येऊ द्या आणि प्राइज घेऊ द्या. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. तो लगातार 3 सिक्सर के लिए स्वप्निल पाटिल. ये तो 500 मिलेंगे, अगर 3 लगाएंगे तो 1,000 का इनाम है. तो अभी 2 सिक्सर आ गए हैं. संजू कांबले बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. लगातार 2 छक्के बैक टू बैक. इस बार ऑन साइड पर हवा में गेंद, हवाई यात्रा पर पीछे खिलाड़ी, गेंद के नीचे खिलाड़ी, ये कैच, बल्लेबाज आउट. 2 लगातार छक्के. आखिर गेंद पर विकेट है. 1000 बचे. 500 का तो इनाम मिलेगा. 500 तो इनाम मिलने वाला है. और मिड विकेट पर बहुत अच्छा कैच. पहली पारी समाप्त. अब देखते हैं टारगेट. ओव्हर झाली. 4-5 षटकाचा खेळ संपला आणि 5 षटकानंतर आता धावफलकातील धाबा आहेत 51-52 धाबांचं लक्ष. ना 48 ना 54 मध्ये गाडी येऊन थांबली आहे आणि आता 52 धाबांचं लक्ष आहे. 52 धाबांचं लक्ष आणि 52 धाबांचा पाठलाग. यानंतर कशा प्रकारे होतोय 52 धाबांचा बचाव. आलाय का? कॅच पकडणारा जवळचा माणूस आहे. कुठे आहे? त्याला शोधा लवकर. कॅच पकडले त्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. हा बघा आला इकडे. चला आपण या व्यासपीठावरती. नाही त्याला मायकल डिसूजा. ऍक्च्युली त्याला शोधावाला लागणार. तो आपल्याला 1000 रुपये शोधत येणार. त्याने कॅच घेतला तो आपल्याला शोधत येणार. बाबा कोणी बक्षीस लागले ते तरी सांगा. म्हणूनच आता 500 रुपयाचं बक्षीस 1000 रुपयावरती गेलंय. आता प्रेक्षकांनी जर का कॅच बाहेर पकडला तर 1000 रुपयाचं बक्षीस मायकल डिसूजा यांच्याकडून देण्यात येणार आहे. आता थोडी ही छोटी मुलं आहेत ना ती पण आता लेग साईडला जातील. असं करता चलो मैच शुरू करना है, जल्दी आइए. मगाशी आमच्या अंपायरला सुद्धा संधी होती पण काय करणार ते बंधनात अडकलेले होते. म्हणजे त्यांचे हात बंदे हुए ते. हात बंदे होते. यानंतर अजून एक प्राइज येते म्हणजे धनेश पाटील मामांची जावई आहे. त्यांनी सांगितले याच्या पुढे लागोपाठ 3 चौकार 3 षटकार 3 विकेट यासाठी 1,000 रुपये. 3 चौकार मारा 3 षटकार मारा 3 विकेट घ्या. 52 धावांचा पाठलाग करायचा आहे. असंही कुठली पावती म्हटली तर आपण 51ची 101ची पाडतो. 51ची पावती फाडले 52 धावा करायचे आहेत. एक हलकीशी धून डीजे मास्टर टायटल सॉन्ग आणि येऊया या मॅचच्या दिशेनं. आणि डीजे थोडं थांबवते कारण प्रेक्षक जे बसलेले दगडमध्ये त्याने उठायचे. कारभावच्या खेळाडूंना पहिले बसू द्यात. कारभावचे सगळे खेळाडू पहिले बसतील त्यानंतर उरली तर जागा तुम्ही बसा. यस डीजे. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैक दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. थँक्यू वेलकम बॅक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय नावानं अगदी गाजतोय V24 फाउंडेशन्स वाघरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026. अगदी काही क्षण बाकी आहेत. चॅम्पियन कोण ठरणार याचा फैसला अगदी चमचमचा ट्रॉफी बघतोय. या ट्रॉफीवरती प्रत्येकाची नजर आहे. प्रत्येकाचा म्हणजे गाणं आहे ना बाबा नैनो में सपना सपनों में सजना. सपनों में सजना नाही आहे. ही ट्रॉफी आहे जी आता कार्तिक 11 संतोष भुवन की क्रियांश 3338 ज्याचे स्पॉन्सर्स आहेत ना अगदी खार्डेगावच्या माध्यमातून ते स्पॉन्सर्स केलेल्या हा संघ हरेश्वर पाटील यांचा संघ. दुसऱ्या बाजूला कार्तिक 11 संतोष भुवन त्यांचे पाठीला की स्वप्नील पाटील देखील आहेत. 52 धावांचा पाठलाग.
तो कारण सर एक बक्षीस आहे नफीस गोलंदाजी मार्कवरती त्यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि जर त्यांनी हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि हे पारितोषिक देणारे आमचे मित्र आहेत स्वप्नील पाटील. स्वप्नील पाटील बिलकुल वही नाम आहे ना, बरोबर आहे ना. अजून एक बक्षीस आले जितू सुभाष पाटील खारबाव. खारबाव टीमसाठी प्राइज आले 3 षटकार 3 चौकार 1000 रुपये. पैसा दोन्ही बाजूला लागलाय. आता तर इतके बक्षीस आलेत ना बाबा, विचारावं लागेल कोण अकाउंटंट आहे का हिसाब किताब लिहायला. नाही मी असं एवढे बक्षीस आले. नारायणगावची स्पर्धा बघितली ना, तिथे असंच होतं. म्हणजे एक माणूस ना फक्त बक्षीसच लिहायचा आणि दुसऱ्या बाजूला 2 कॉमेंटेटर. हे नारायणगावला या वर्षी मी बघितलं आहे पुण्यामध्ये. चला मॅच कडे जाऊया. मॅच अतिशय महत्वाचा आहे. जास्त वेळ घेऊ नका. काउंटडाऊन करतोय, काउंटडाऊन. चला सामना सुरू करा. विजय मामा चषक 2026 मानाची स्पर्धा, दर्जेदार आयोजन, शेवटचा सामना, शेवटचा पडाव. चला क्षेत्ररक्षण विकास, क्षेत्ररक्षण लावून घ्या. फेअर क्रिकेट दोन्ही संघांनी खेळायचं आहे. प्रेक्षकांकडनं या ठिकाणी तुमच्याकडून निश्चितच अपेक्षा फार मोठी केली. बॉल द्या, बॉल द्यायचा आतमध्ये. आणि बघा जे जितू सुभाष पाटील खारबाव याचकडनं जे प्राइज होतं ना 3 साठी 3 नाहीये 2 षटकार ठोका तरी सुद्धा 1000 आहे. आता जसेची मॅच पुढे जाईल ना तर एका षटकारला पण 1000 होतील. नाही आणि हे खेळाडूंचे बक्षीस झाले. प्रेक्षकांसाठी मायकल डिसोजा यांच्याकडून कॅच जर बाउंड्री लाईनच्या बाहेर पकडले तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. 1000 रुपीज. आणि त्याच्यामध्ये वाढ झाले. धनेश पाटील मामांचे जावई आहेत. 3 षटकारासाठी आता 2000, 1000 वरनं 2000 आणि हा काटा आहे ना हा 5000 वर कधी जाईल माहिती पण पडणार नाही. तुकाराम सर अत्यंत महत्वाचं म्हणजे आता शेअर मार्केट वधारते, कारण ही विजय मामांची स्पर्धा आहे. विजय मामा करत या स्पर्धेत शिल्पकार स्पर्धेचे उद्घाटन आहेत. सामना होते सुरुवात. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. 5:45 नंतर शेअर मार्केट वातावरण ही सुद्धा एक अजब गजबवाली कहाणी आहे. चेंडू मागे गेला होता, झेलची संधी होती, संजू कमी पडलेत आणि एक धाव कंप्लीट. एक धाव नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख केला, कारण शेअर मार्केट सकाळी 10 वाजता ओपन झाला होता तर 5 वाजता संपलाय, बंद झालाय. काही शेअर वर गेलेत, काही शेअर खाली गेलेत. हा वर खालीवाला मॅच आहे. टॉप एज लागला होता, चेंडू जात होता. शॉर्ट फायनल क्रिजर मध्ये संजू होते, संजू आले आणि झेल कोणाचा सुटलाय? झेल कोणाचा सुटलाय? खारबावचा वंडर बॉय प्रणय पाटील. भाई हा प्रणय नाहीये, जर याची बॅट चालली ना तर प्रलय होईल असा बॅट्समन आहे. पण नफीससाठी देखील प्राइज आहे. नफीसच्या प्रत्येक विकेटसाठी, प्रत्येक त्या डब्ल्यू साठी प्राइज आहे. डब्ल्यू साठी प्राइज आहे. नफीस मुनासिफ आहे. विकेट प्राप्त झालाय. देवा न टिपलाय झेल. पहिला गडी फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. जब बल्ला बोलता है ना, जब बल्ला बोलता है तो थाट है, जब बल्ला बोलता है तो थाट है, नहीं तो टाई फीस. शानदार गेंदबाजी करे नफीस ने यहाँ पहला विकेट प्राप्त किया है. नरेंद्र पटेल आपका भी स्वागत है. इस वक्त बहुत ही शानदार प्रदर्शन मैदान के नफीस के हर विकेट के लिए 500 का इनाम. और विवेक उपाध्याय स्वप्निल पाटिल इनकी तरफ से ये इनाम है. बीच मैदान पर नंबर 3 पर बल्लेबाज धीरे धीरे आ रहे हैं, जिनके ऊपर निगाह रहेगी. नंबर 3 पर बल्लेबाजी करने का मौका मिला. करण क्या बल्लेबाजी करते हैं, गजब की बल्लेबाजी. लेकिन नफीस उम्र इनकी देखें तो 40 के ऊपर 40 प्लस के खिलाड़ी है. लाजवाब प्रदर्शन इनका भी रहा है. मैच शुरू करना है, मैच रोकना नहीं है, मैच कंटिन्यू करना है. और बल्लेबाज को भी मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको भी जल्दी आना है मैदान के अंदर, क्योंकि समय जो है ना वो बहुत तेजी के साथ आगे बढ़ रहा है. शाम का 17 है, ढलता हुआ सूरज है, कमोती हुई रोशनी है. ये आने वाली शाम किसके नाम? विजय मामा चषक 2026. विजय मामा इस टूर्नामेंट के आयोजन करता है. करण बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए मैंडेटरी पावर प्ले का ये खेल है. फील्डिंग की बात कर तो फ्लैंक पर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी मौजूद है. मिड ऑफ दायरे के अंदर ऑन साइड पर लॉन्ग ऑन है. डीप मिड विकेट पर एक बाउंड्री रन पर खिलाड़ी तैनात. करण इस पर स्ट्राइक रेन पर. नफीस की अगली गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले का मोटा सिरा, फाइन लेग पर खिलाड़ी. क्या बात है, बल्ला जब बोलता है तो थाट है, नहीं तो टाई फीस. बल्लेबाज बैक टू द पेपर चले गए. करण नफीस वेल डन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. आडवा पाटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि नफीसला ज्याच्यासाठी बक्षीस लगावण्यात आलं होतं
बघा नफीचा आत्मविश्वास पूर्णपणे उंचावला आहे त्या बक्षिसाने नाही, पण सध्याचं वातावरण बघून कार्तिक इलन संतोष भवनची गरज समजून त्याने केलेली गोलंदाजी, आपल्या अनुभवाचा केलेला वापर आणि त्या वापरामुळे लगातार 2 चेंडू आणि 2 विकेट. ती पहिली जर कॅच झाली असती तर ही हॅट्रिक सुद्धा झाली असती. फायनलच्या मॅचमधली हॅट्रिक ही कार्तिक इलन संतोष भवनसाठी खूप उपयुक्त ठरली असती, पण आता स्थिती बदलली आहे, परिस्थिती बदलली आहे. 3 चेंडू झालेले आहेत, एक धाव, 2 गडी बाद, 52चं लक्ष्य. नवीन फलंदाज प्रितेश येतोय. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येतोय. जसं तुम्ही उल्लेख केला फायनलच्या मॅचमध्ये हॅट्रिक केला, मोठी अचिव्हमेंट आहे, अगदी मोठ्या अचिव्हमेंट मध्ये आहेत. प्रितेश अजून मोठं नाव, धपोड्याचा खेळाडू आणि तो आता मैदानावरती येतोय. पण नफीस ऑन हॅट्रिक, नफीस ऑन हॅट्रिक आणि प्रितेश मैदानाच्या आतमध्ये. आता प्रतीशकडे 2 गोष्टी आहेत, एक तर हॅट्रिक वाचवायची आणि दुसरं या मोमेंटमला ब्रेक करायचा. बघूयात काय घडतंय. कट काढायचा प्रयत्न, चेंडू हॅट्रिक. हॅट्रिक फायनलच्या सामन्यामधले पहिले हॅट्रिक आणि हॅट्रिक साठी प्राइस किती होतं? 5 रुको जरा प्राइस आएगा, हॅट्रिक आहे, प्राइस जरूर आएगा. पण नफीसचं कौतुक करा तितकं मी जोरदार टाळ्या होतात नफीससाठी. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. आणि ज्याने 3 विकेट घेतल्यात. हैट्रिक के लिए 2000 का इनाम है विवेक उपाध्याय इनकी तरफ से. आणि अगर एक और आ गया ना तो 5000 का इनाम है. पण ज्याने हॅट्रिक घेतले ना नफीस, जरा त्यांच्यावरती बघा. वय वर्ष 43 आहे, वय वर्ष 43, 43 वर्षाचा अगदी मास्टर खेळाडू आहे. आपला मास्टर क्लास, आपला दर्जा दाखवतो नफीस. www वेबसाइट क्रिएट झाले. जी हाँ, इस पर www मतलब बबलू खुश हो गया. बहुत बढ़िया गेंदबाजी और 3 विकेट, 3 शिकार. पहले बॉल पे वो पपलू भी निकल चुका था. वो नहीं मिला है. ये मास्टर स्ट्रोक है, बिल्कुल आपने सही कहा. बहुत बढ़िया गेंदबाजी करे और विकेट कीपिंग तो करम सर, विकेट कीपिंग क्लास रही, क्योंकि ये कैच लेना था, क्योंकि अकेले गेंदबाज अच्छा करेंगे तो कोई फायदा नहीं है. विकेट कीपिंग लाजवाब रही, बेहतरीन कैच लपका गया ना दोन्ही बाजूने. जसं एखाद्या गोलंदाजाला क्षेत्राची साथ पाहिजे. 3 डब्ल्यू आल्यात. www अजून एक डबल. अगदी जवळ 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 डब्ल्यू येत होता तोपर्यंत व्ही आला. डब्ल्यू बाजूला व्ही होता. काय वातावरण बनलं बघा. पहिल्या चेंडूवरती एक चान्स मिस झाला, नंतर लगातार 3 विकेट आल्या. 5व्या बॉलवरती सुद्धा चान्स आला होता. बघा कशा पद्धतीने हा चेंडू खाली पडलाय. खाली पडत असताना कुठे चेंडू गेला, दोघांच्या नव्हे तिघांच्या मध्ये. तिघांनी प्रयत्न चांगले केले, दोघांनी खास करून. काजू चेंडू जवळ आले होते पण नाही लपकू शकल्यात. संधी गमावली आहे. 5000 मिळता राहिलेत, 2000 तर मिळालेले आहेत. आता पुढील चेंडू, शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल. शानदार गेंद मैदान तक नफीस द्वारा नफीतुल्ली गेंदबाजी करे, दबाव बनाए बल्लेबाजों के ऊपर. बहुत अच्छी गेंदबाजी. 43 वर्षाचा खेळाडू मैदानावरती नफीसनं जबरदस्त कामगिरी केली. तमाम प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, त्यांची गोलंदाजी त्यांना आवडली असेल, तुम्हाला आवडली असेल तर मनापासून टाळ्या ठोका, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. काय अफलातून कामगिरी केली. 43 वर्षाचा भरत हा वाघ आहे, शेरदिल खेळाडू आहे आणि अफलातून कामगिरी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये खारबाव संघासाठी तो डोकेदुखी ठरलाय. नाही, अशा महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये एक्सपिरियन्स बॉलरचंच काम असतं, एक्सपिरियन्स खेळाडूचंच काम असतं. आणि एक्सपिरियन्स किती महत्वाचं आहे हे दाखवणारा क्षण आहे. नफीसचं कौतुक करा तितके कमी. कार्तिक इलन संतोष भुवनला या पहिल्याच षटकामध्ये मॅचच्या जवळ आणून ठेवले, पण मॅच अजून संपलेली नाहीये. मॅच संपलेली नाहीये. क्रियांश 11 3-3-8 हा जो संघ आहे तो इथून सुद्धा परत येण्यासाठी खूप सारा अवधी आहे, खूप सारा गॅप अजूनही बाकी आहे. पण ते कधी होणार. जसं आता प्रशांतने उल्लेख केलाय बाबा, वो थोडेसे सिरदर्द बने, सरदर्द थोडंसं वाढलाय भाई. आता इथे क्रियांश 11ला हमदर्द पाहिजे. 24 मध्ये 51 करायचे आहेत. पॉवर प्लेचा इशारा तिथून झालाय. 24 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता आहे. बिलकुल टेन्शन वाढलंय. जसा हेडायचं होतं ना त्यावेळेला देखील असं होतं. 24 मध्ये 51 करायचे आहेत. गोलंदाजीमध्ये बदल होईल. थोडासा सुटकेचा निश्वास कारवाव संघ देखील टाकणार आहेत, कारण नफीस बाजूला झाल्यात. नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल होतो. देवा पांडे मागील मॅच मध्ये त्याने सुद्धा प्रभावित केलं आपल्या बॅटिंगने. फलंदाजीमध्ये येस 3 विकेट 2000 विवेक उपाध्याय यांच्याकडून 3 विकेटसाठी देवाच्या 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. तेव्हाच्या 3 विकेटसाठी विवेक उपाध्याय यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. बघा बक्षिसं तर मोठी लागली आहेत, परंतु त्या बक्षिसांना घेण्यापेक्षा आता ट्रॉफीकडे सर्वांच्या नजर आहेत. ट्रॉफी इम्पॉर्टंट आहे.
विजय मामा चषक पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे बघितलं जाते आणि या स्पर्धेला जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगून हे दोन्ही टीम एकमेकांसमोर भिडतायत. यावेळेला कट काढायचा प्रयत्न, स्क्वेअर कट करायचं होतं, चेंडू सरळ निघून गेला, कव्हर पॉईंट सीमारेखा पार, चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. दमदार अगदी पाहिजे होता तो चौकार आला. मच निडेड चौकार. फुलटॉस मिस केला पंचाकडे इशारा, तो व्हाईट बॉलचा इशारा झालाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच, स्क्वेअर लेगचे पंच काय इशारा करतात. रिव्ह्यू घेतलाय, बॅट्समॅन रिव्ह्यू आहे का. बॅट्समॅन रिव्ह्यू कमरेच्या वर चेंडू हाताळला ते पाहायचंय का. ओके, ते पाहण्याचा प्रयत्न करतील. आणि प्रशांतजी जसं तुम्ही उल्लेख केला होता की पहिले षटक नफीस आले ना ते डोकेदुखी ठरणार आहेत. आता डोकेदुखी आहे ती सॅलडॉन घ्यायचा, कारण भारतामध्ये काय माहिती का डोकेदुखी आले का लोक चहा पितात. वेगळं आहे, म्हणजे त्याच्यावरती टॅब नाही घेत तर चहा पितात. आता बघूया या वेळेला काय घडतंय ते. नाही, इथे आता महत्त्वाचं आहे, जर तुमच्या पहिल्या षटकामध्ये डोकी ठरलेला गोलंदाज आहे तर सेरेडॉन नाही तर चौकार षटकारांची आवश्यकता आहे. चौकार षटकार, एक मोठं षटक मैदानावरती मजा येईल. व्हाईट बॉलचा इशारा. परत एकदा संधी आहे कमबॅक करण्याकरता. एक मोठं षटक मॅचमध्ये खारगावचा संघ कमबॅक करू शकतो आणि तोच प्रयत्न चाललाय, तोच प्रयत्न खऱ्या अर्थानं चाललाय. खारगावची टीम तोच प्रयत्न करते या क्षणाला. 3 गडी बाद 6 धावा. परत प्रणय आहे आणि तोपर्यंत प्रणय आहे. खारगाव टीमचा टायगर जिंदा आहे, बिलकुल जिंदा आहे. खाली राहिला अपील जरूर झाले. थोडासा खाली राहिला होता आणि खाली राहिलेल्या चेंडूला शरीरावरती आदळल्या. डॉट बॉलची सांगता होत असताना 1.2 षटकांचा खेळ. धावा आहेत धाबलगावरती. 3 गडी बाद 6. प्रणय के ऊपर दारोमदार रहेगा, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. देवा पांडे डायमंड का डायमंड लोहे को काटता है. 2 बड़े खिलाड़ी 20 वर्सेस 20 की लड़ाई बीच मैदान पर. सीधे बल्ले से तीर से समान छू लिया आसमान. प्रणय खड़े है सीना तान. गेट बॉल लेने के बाद 6 रन. फटका असा धुआधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. आणि षटकार आलाय कुठे अगदी मान्यवर आहेत. ट्रॉफी आहेत त्या ठिकाणी हा षटकार आलाय. जवदा जाणवतोय. प्रणय सांगतोय की त्या ट्रॉफीवरती माझी नजर आहे. सेट डाऊन द ग्राउंड. अगदी मुख्य व्यासपीठ आहे त्या दिशेनं हा सिक्सर आलाय. नाही, त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही थांबू नका, या षटकाराला बघा, माझ्याकडे लक्ष द्या. मी मॅच मध्ये अजूनही जान झोकू शकतो, आणू शकतो. खारगाव या मॅच मध्ये परत येण्याचा प्रयत्न करते. पुन्हा एकदा चेंडू बाहेर निघत असताना मोठा अँगल क्रिएट करते. डॉट बॉल आलाय आणि दयाने संधी गमावली आहे. दयाला संधी होती 1000 रुपये कमवण्याची. दयाने गमावली, आपली पण गेली. त्याच्यामुळे आपण पण नाही उठू शकलो. त्याच्यामुळे दया बिलकुल आपके लिए मौका था वो इनाम जीतने का. बॉन्डलाईनच्या बाहेर होता तो चेंडू. जास्त बाहेर आहे. पंच सांगतात जास्त बाहेर आहेत. 20 मध्ये 40 करायच्या होत्या. हा चेंडू आलाय वाईट. 20 मध्ये करायचे त्या 39 धावा आहेत. 3 गडी बाद 13. समान संधि, दोनों संघांना अजूनही समान संधि है. देवा पांडे गेंदबाजी कर रहे हैं, बहुत इंपॉर्टेंट मुकाबला प्रणय के लिए भी है. ये तुरुप का पत्ता, जब तक वो मैदान के अंदर है टाइगर जिंदा है. ऑफ टाइम के बाहर हवा में गेंद और पॉइंट पर खिलाड़ी. एक ही फंडा चल रहा है. पिछले मैच में पांडे साहब, इस मैच में भी पांडे साहब. देवा का फंडा चल रहा है बीच मैदान पर. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. भरत मी तुमच्या दिशेने येतोय. पुन्हा एकदा तो विकेट बघूया. आणि जसा प्रशांतजीने उल्लेख केला होता एक ही फंडा चल रहा है. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न पॉइंट लागलाय. असं मात्र म्हणजे आता देवा हो देवा, गणपती देवा आणि सध्या संतोष भुवनचा देवा पण कमाल करतोय. गणपती बाप्पा देखील आहेत देवा आणि संतोष भुवनचा देवा देखील कमाल करतोय. देवा पांडे ब्रेक थ्रू मिळवून दिला. शर्टापासून लाभ टाळण्याचा प्रयत्न. प्रणय पाटील महत्वाचा मोहरा टिपलाय. ट्रम्प कार्डला मैदानाबाहेर पाठवलं जाते आणि त्याची जागा घेण्यासाठी आता अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. 13 वरती 4. चौथ्या विकेटचं पतन झालंय आणि दुसऱ्या षटकामध्ये मोमेंटमला सुधारण्याच्या नादामध्ये असं वाटलं होतं की पहिलं षटक गेलंय, तिथून जे पहिलं षटक संपल्यानंतरची की 1 धाव होती त्या 1 धाव्याला विसरून ही 4 षटकांची मॅच म्हणून या मॅचकडे बघितलं असतं थोडं आव्हान सोपं वाटलं असतं. पण असं वाटत असताना प्रणय पाटील सारख्या खेळाडूची विकेट येणं ही थोडीशी चिंतेची बाब आहे.
अजय मैदानाच्या आतमध्ये आला. अजयकडे तो पोटेन्शियल आहे, अजयकडे ती क्षमता आहे. अजय या मॅचमध्ये तशा प्रकारची जान झोकू शकतो. क्रियांश 338 खारबाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतोय, पण कार्तिक किलन संतोष भुवनचं कौतुक करावं तितकं कमी आहे. पहिल्या षटकामध्ये आलेल्या त्या विकेट्स, त्यानंतर जो मोमेंटम संघाकडे होता त्याला कायम ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न. राऊंड द विकेट पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला आहे. खाली राहत असताना अँगल बनवत असताना इष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल आला आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय. 13 धावा धावबलकावरती आहेत आणि 18-39चं इक्वेशन येऊन थांबलंय. गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैकी दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय थँक्यू. मामा. टायमर देखील महत्वाचा आहे, त्याकरता टाइमवरती देखील लक्ष असू द्या. पंच देखील ते तुम्हाला सांगता. 2 षटकं संपल्या. धावा धावलकावरती येत्या. 13-18 चेंडूचा खेळ आहे. 39 धावांची 39 धावांची अजूनही आवश्यक. 18 गेंदों का खेल, 39 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. बरोबर. आता 13 धावा झाले प्रशांतजी आणि 13च्या सरसेने 39 करायच्यात. जी हाँ, 18 मध्ये 39 करायच्या. 13 याचा अर्थ का मध्ये 18 मधले किमान 6-7 चेंडू चांगले फटके तुम्हाला खेळायचे. तर जो प्लॅटफॉर्म सेट केला नफीसनं मागच्या षटकामध्ये देवानं ना, त्याला तुम्हाला पुढे चालवायचंय. या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. जी हाँ. और दूसरी तरफ एक बड़ा ओवर चाहिए. बड़ा ओवर अगर मिलेगा ना तो खारबा को कमबैक करने का मौका मिलेगा. और पहले 2 ओवर की बात करते तो तुकाराम सर, मोमेंटम संतोष भुवन के पास है. 2 ओवर में पांडे साहब और नफीस ने कमाल की गेंदबाजी की है. बिल्कुल. हमेशा आप कहते हैं ना वो अदनान सामी वाला गाना, थोड़ा सा लीप करा दो, थोड़ा सा लीप करा. मोमेंटम त्या बाजूला आहे, पण एकदा का तुम्ही लीप केलं ना मोमेंटम तुमच्या बाजूला शिफ्ट होईल. त्या शिफ्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये आदित्य स्ट्रायकरला, अजय नॉन स्ट्रायकरला, आदित्य आणि अजय ही जोडी मैदानावरती. भार्गव पाटील हे षटक हाताळतील. 18 चेंडू 18 मध्ये 39 करायचे आहेत. ऑफस्टमच्या बाहेर पंच वळतात, इशारा करतात. वाईट बॉलचा इशारा. वाईट न मॅच थोडंसं समीकरण बदललं. 18 मध्ये करायचे आहेत. 37-5 ये गेंद आपको दोबारा डालनी पड़ेगी. 18 गेंदों का खेल आना बाकी. 38 रनों की जरूरत है. आदित्य इस पर स्ट्राइकर एंड पर है. इस ओवर की अगली गेंद और फॉलिंग स्वीप करना चाहते थे. गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर तो नहीं आई. स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. गेंद को फीड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक 1 ही रन मिलेगा. 17 गेंदें और 37 रनों की जरूरत है. भरत और तुकाराम सर, यहाँ इस मुकाबले में चारों ओर सन्नाटा है, कोई आवाज नहीं है. एक बेहतरीन स्ट्रोक, एक अच्छा स्ट्रोक. भरत, मैच में मजा आएगा. कमबॅक करने का मौका मिलेगा. म्हणजे त्याच्या भाषेमध्ये सांगत टाचणी पडावी आणि आवाज यावा इतकी शांतता आहे. नाही, शांतता, आणि त्या शांततेचा उद्रेक सुद्धा होताना आपल्याला दिसणार आहे. कोण ना कोण एक कोणता तरी संघ उद्रेक करताना दिसणार आहे. ओ लकडा, ब्रिजेश लकडाच्या हातामध्ये चेंडू, तो नाही पडलाय तोकडा. सुंदर झेल ब्रिजेशने टिपलाय. फलंदाज बाद. अजयला मैदान सोडावा लागेल. विकेट आली आहे. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. जसं तुम्ही उल्लेख केला ब्रिजेशचा आणि तुम्ही लकडाचा उल्लेख केला. लकडाबाई कॅच भी सही पकडा है. लकडाबाईने कॅच भी सही पकडा है. बघा, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. अगदी बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी खेळायचा प्रयत्न होता लॉंग ऑफच्या डोक्यावरनं आणि या लकडाबाई बिलकुल आपने सही कॅच को पकडा है. पण अजून मॅच संपला नाहीये. कारण आता मैदानावरती दाखल होतोय खारबावचा बाहुबली सूरज पाटील. आता मैदानावरती दाखल होतोय. कित्येक मैदानं ज्यानं गाजवल्यात. अशा सिच्युएशनमध्ये, अशा अंडर क्रुशियल कंडिशनमध्ये त्यांनी बॅटिंग केलेली आहे. त्याच्यामुळे बाहुबलीवरती नजर असणार आहे. त्याच्यावरती नजर यासाठी असणार आहे. पंच काय सांगतात? क्रुशियल मैच कंटिन्यू रख रहा है. नक्कीच आपण कंटिन्यू करणार आहोत. पुन्हा एकदा मी तुमच्या दिशेनं येणार आहे. पण विकेट आलाय. नवीन फलंदाज मैदान दाखल झालाय. बाहुबली स्ट्रायकर एंडला. भार्गव गोलंदाजीसाठी. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. स्लाइस केल्याकडे चेंडू चाला बाउंड्री मध्ये पाठला केला जातोय. 1 2 3 4 चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. माणूस हा दिलदार, लखलखती नंगी
थँक्यू डीजे. बघा चेंडू कशा पद्धतीने पॉईंट सीमारेषेच्या जवळ गेला, त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न केला, त्याला चेस करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू नाही थांबला. चेंडू सीमारेखा फार चौकार. और तुकरन सर बीच मैदान पर मेरिट के ऊपर आप थोड़ा सा ध्यान रखेंगे और उस तरह से बल्लेबाजी करेंगे तो रन बन रहे. सूरज अच्छा स्ट्रोक. ऑन सर पर खेलना चाहते थे, विकेट कीपर गेट के नीचे. सूरज आउट. बड़ी मछली जाल में फंसी है. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. अडचणी कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. अडचणी कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. 6 विकेट्स म्हणजे आता 8व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि क्रियांश 333 संघासाठी आता अडचणी पडतात. अडचणी कुठे वाढल्यात? खड्या अडचणीत पहिल्या इनिंगच्या शेवटच्या षटकामध्ये आलेले ते संजूचे 2 षटकार. संजूने मारलेले 2 षटकार, त्या 2 षटकारामुळे या सामन्याचा मोमेंटम पूर्णपणे बदलला आणि बदलत असताना कारभावरती आलेले ते दडपण, पहिल्या षटकामध्ये झालेली उपयुक्त कामगिरी कार्तिकेयन संतोष भुवनच्या गोलंदाजाकडून आणि त्यानंतर दडपणाला अजून अग्रेसर बनवण्याचा प्रयत्न. मग त्यानंतर देवाज सिंग असतील, त्यानंतर गोलंदाज भार्गव असतील. खूप मोठा प्रयत्न आणि त्यानंतर 19/6 52 धावांचा पाठलाग होतोय. रिक्वायरमेंट रेट हळूहळू वाढत चाललाय. 14 चेंडू आणि 33 धावांची आता गरज आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. लास्ट 2 बॉल. आता शेवटच्या 2 बॉलवरती काय पवित्र असणार आहे? आता इथून तुम्हाला तुमचा प्लॅन सी, ए बी तर संपलेले आहेत. सी ला चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट करावं लागणार आहे. मोनिश मैदानाच्या आतमध्ये आलाय. मोनिशला स्वतःच्या नावाची वेगळी ओळख निर्माण करण्याची सुवर्ण संधी. समोरून बॅट जिथे पिच होत होती त्या बॅटच्या जवळून चेंडूला बाहेर काढलंय आणि खूप मोठी गिरकी घेणारा चेंडू इनसाइड आउट. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल अगदी बॅक ऑफ द हँड लेग ब्रेकचा मारा केला होता. टॉस्टॉप डिलिव्हरी. चेंडूला उंची दिली होती. इतकी उंची द्यायला धैर्य लागतं, धाडस लागतं. ते भार्गवनं दाखवले. फुल टॉस बॉल अगदी गोलंदाजच्या बाजूने चेंडूला ड्राईव्ह केलाय. चेंडू जोपर्यंत जाईल डीपवरती. ब्रिजेश पोहोचतील चेंडूवरती. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा धावा धाबलगावती 20-12 मध्ये करायच्यात. 32-20 झाल्यात. 32 करायच्यात. पण मॅच अजूनही 50-50 वाला आहे, कारण तितकी ताकद खारबावकडे आहे. संतोष भुवन प्रयत्न करतात त्या टायटलसाठी. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती. थँक्यू डीजे. थोडं थांबवतोय. जर का प्रेक्षकाने कॅच पकडली बाउंड्री बाहेर तर 2100 रुपयाचं बक्षीस मायकल डिसोजा यांच्याकडून देण्यात येणार आहे. आता बघितलं ना किती रेट वाढला तो. इतका रेट सोन्याचा पण रोज वाढत नाही. चांदीचा सध्या वाढतोय आणि आता आपण बघतो कॅचचा वाढतोय रेट. नाही सर, आणि एक गोष्ट अशी आहे, जर का एवढं बक्षीस लागून सुद्धा तुम्ही जर का ऑफसाईडची ऑनसाईडला नाही आलात तर मात्र ते 2100 रुपयाला तुम्हाला घ्यायचं नाहीये. इस बार बहुत इंपॉर्टेंट मुकाबला है. 12 गेंदों का खेल शेष है. 32 रनों की जरूरत है. बहुत बढ़िया खेल बीच मैदान पर. तुकरम सर आपने कहा ये 50-50 वाला मैच है. मुझे लग रहा है ये अभी 60-40 वाला मैच है. अगर खारबाव को लग रहा है ये 40 है तो उनको वो थोड़ा और बेहतर करना पड़ेगा. और इस मैच में जो गेंदबाजी हुए कमाल की गजब की गेंदबाजी रही है गेंदबाजों द्वारा. अच्छा अनुशासन. और दूसरी बात विकेट ले रहे, रेग्युलर इंटर में विकेट आ रहे हैं, उससे दबाव जो है ना बढ़ रहा है खारबाव के ऊपर. ना मी काय म्हणतो माहिती का, सिच्युएशन त्यांची देखील अशी होती. संजूचे ते षटकार आले ना, तिथून मॅच बदललाय. तसे षटकार आले तर मॅच बदलू शकतो. येतो मी तुमच्या दिशेनं. 12 चेंडूचा खेळ आहे. 32 धावांची आवश्यकता. गोलंदाज रेडी होईल. आकोटामध्ये चेंडू वर गेला. वर देवा 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 देवानं टिपलाय. अजून एक झेल. फलंदाज बाद. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. Wickets are falling in the regular interval. That's the problem on batting side and fantastic bowling by all the bowlers. बल्लेबाज आ रहे, प्रेजेंट लगा के डगआउट की तरफ जा रहे, वो परेशानी. अगर आप एक बड़े टोटल की तरफ नहीं है, मतलब वो 100 का टारगेट नहीं है, जो टोटल आपको दिया गया वो टारगेट आपको दिया गया तुकाराम सर या भरत जी, जो आपको चेस करना है तो वो साझेदारी चाहिए. साझेदारी नहीं है. पहले ओवर में देखिए तो विकेट गिरे, दूसरे ओवर में विकेट गिरे. इससे क्या होगा? मनोबल गिरेगा और अपोनेंट टीम का जो कॉन्फिडेंस 7वें आसमान की तरफ है, मोमेंटम उनके पास है. लेकिन साझेदारी हुई ना किनकी? बॉलर की. जी हाँ, चारही बॉलरनं भागीदारी चांगली केली. म्हणून सध्याच्या घडल्या संतोष भुवन संघ थोडासा वरच्या लेवलला आपण ज्याला पाहतोय. जी हाँ. इस वक्त बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन सारे गेंदबाजों द्वारा. नए बैटर आ रहे बल्लेबाजी करने के लिए. फिलहाल हितेश के ऊपर जिम्मेदारी है. अभी भी बल्लेबाजी कर सकते हैं, रन बना सकते हैं. शाम का 17 विजय मामा चषक 2026 विजय मामा
इस टूर्नामेंट के आयोजन करता। इस वक्त मंच के ऊपर बहुत सारे मेहमान ये टूर्नामेंट देख रहे। आखिरी मुकाबला, दर्शक काफी संख्या में मौजूद है। तपस्या के खूबसूरत ग्राउंड। इस ओवर की अगली गेम टप्पा देंगे, अंदर की तरफ आई और बाहर भी चली गई है। मैच समाप्त नहीं है। उम्मीदों को बढ़ाने वाला छक्का, बल्लेबाज बीच मैदान पर शानदार स्ट्रोक, हितेश के पारी की शुरुआत, धमाकेदार सिक्सर। फटका असा धुआधार हा गेला षटकार जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। धमाकेदार षटकार बघायला मिळाले आणि 21 पडले. नाही मग हातामध्ये या येता येता या सिक्सरनं खारभाव किती सुखावला माहिती नाही, पण ज्याला झेल टिपला ना तो काय खुश झालाय. कॅश टिपलाय म्हणजे 21 रुपये मिळालेत. मला वाटतं सुटलाय नाहीये. पुन्हा एकदा पडण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये, निरंतरतेने पडलेल्या विकेट अडचणीचं कारण बनलंय आणि 8वी विकेट क्रियांश 338 खारभाव संघाची येते. फलंदाज रितेश बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट दमदार विकेट आले. हा देखील लेग ब्रेकरचा मारा होता बघा. लेग ब्रेक केलं होतं, थोडंसं दूरवरती होतं, टॉप एड लागला होता. आणि टाइम सध्याच्या घडीला जर पाहिलं तर अगदी 0-0 असता तर टायमर तिथे संपलेला आहे. पण मॅच ऑन आहे, समीकरण बघणं गरजेचं आहे. 9 चेंडूचा खेळ आहे, 26 धावा झाल्यात. मी तुमच्या दिशेने येतो प्रशांतजी पुन्हा एकदा. 9 चेंडूचा खेळ आहे, 26 धावा झाल्यात आणि 26 अजून करायचे आहेत. नाही आणि 9-26च्या ज्यावेळेला इक्वेशन समोर येतं त्यावेळेला असं नाही की मॅच अजूनही लांब आहे. जरी 9व्या नंबरचा खेळाडू 10व्या नंबरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असला तरी सुद्धा 9-26ला क्लिअर करण्यासाठी 2 षटकार पुरेसे आहेत. इथून येणाऱ्या 3 चेंडूमध्ये जर का 2 मोठे फटके येत आहेत तर इथं खारभाव संघ या मॅचमध्ये परत येऊ शकतो. त्यामुळे अमन तिवारीला हे 2 चेंडू हातात असताना, हो यावेळेला इनसाइड आउट फ्लॅट नाही. ब्रिजेश लखडा पुन्हा एकदा दुसरा कॅच लागला टिपलाय. फलंदाज बाद. 9व्या विकेटचं पतन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. अभी लग रहा था कि बड़ा स्ट्रोक आएगा, मैच में मजा आएगा, तभी जाकर विकेट गिर गया. रंग में भंग. और इस मुकाबले में संतोष भुवन जो प्रोफेशनल टीम थी, खास करके गो टू 11 के खिलाफ जो प्रदर्शन कर रहा वो लाजवाब. उसके बाद में कॉन्फिडेंस बहुत ऊपर आसमान की तरफ चला गया. और एक अच्छी टीम है खारभाव की, लेकिन आज बल्लेबाजी बहुत खराब हुई है. असं म्हणावं लागेल की आता खारभाव टीमचं चुकलं काय तर शेवटच्या क्षणी संजूने केलेलं आक्रमण कदाचित त्याचाही प्रभाव आहे, त्याचा इम्पॅक्ट देखील आहेत. पण आता प्रत्येक डाव जो कदाचित जी रणनीती आखली जाते ना ती उलटी पडली जाते. मराठीमध्ये एक म्हण आहे, एकदा घर फिरलं का घराचे वासे फिरतात. आता ती कदाचित परिस्थिती खारभाव टीमची झाली. जी हाँ, जिंदगी की अजीब परिभाषा है, सबर गए तो जन्नत नहीं तो तमाशा है. बाबर रन कोई इतना बड़ा टोटल नहीं था, लेकिन क्या कमाल की गेंदबाजी रही है इस मुकाबले में. संतोष भुवन टीम की अपसेट करने वाली टीम है, दावेदार को उम्मीदवार बनाने वाली टीम है. बहुत शानदार प्रदर्शन गेंदबाजों. अमन तिवारी इस पर गेंदबाजी करने तैयार. स्ट्राइकर पर बैटर निहार ऑन साइड पर कहना चाहते हैं. लेग ब्रेक गेंद टप्पा खाते में इस बार बाहर की तरफ निकली है. बहुत बढ़िया गेंदबाजी अमन तिवारी द्वारा. सुपर बॉलिंग. टॉस्टॉप वगैरे लेग स्पिन फार कमी अभावाने पाहायला मिळते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्यातले 7 बॉल 26. नाही आणि असं नाही की खारभाव संघाला परत येण्याची संधी मिळाली नाही. भरपूर वेळा परत येण्याची संधी दिली गेली होती. ज्यावेळेला 18 चेंडूचा खेळ शिल्लक होता त्यावेळेला 39 धावांची गरज होती. षटक क्रमांक 4 संपलंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. परत येण्याची संधी केव्हा दिली होती? ज्यावेळेला तुमच्या षटकाकडे 13 धावांची गरज होती. 39 धावांचं ज्यावेळेला ते इक्वेशन होतं त्यावेळेला 13 धावा करण्यासाठी तुम्हाला सिंगल डबलने सुद्धा ही मॅचमध्ये जवळ तुम्ही येऊ शकले असतात. जर का त्यावेळेला सिंगलला डबल, डबलला ट्रिपल किंवा एखादा चौकारमध्ये एखादा षटकारमध्ये अशा प्रकारच्या रणनीतीने धावा बनवल्या असतात. आता इथे 6-10, 6-12, 6-13 इक्वेशनमध्ये मॅच असती आणि ते डिफिकल्ट नसतं. तुमच्या प्लॅनिंगमध्ये कुठे ना कुठेतरी कमीपणा आलाय, तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये कमीपणा आलाय आणि त्याचा असर संपूर्ण या दुसऱ्या इनिंगमध्ये पडलाय. एक फलंदाज एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये घेणं गरजेचं आहे, कारण टायमर जे टाइम संपलेले आहेत. आणि तुम्ही जसा उल्लेख केला ना भरत, याचा अर्थ काय होते माहिती का, एकाही फलंदाजाने वेळ देण्याचा प्रयत्न केला नाही. थोडासा खेळपट्टीवरती वेळ घालवायचा होता. भाई समय थोडासा देना था. वेळ बदलते असं नाही की नाही बदलत,
समय जो हर समय को बदल देता है, बस समय को थोड़ा सा समय चाहिए. जर तुम्ही वेळ दिला असता ना तर कदाचित खेळही बदलले असता. कोणीही असा फलंदाज नव्हता ज्याने थोडासा वेळ व्यतीत केला असेल, थोडासा टाइम स्पेंड केलाय. प्रत्येक जण आला तो फटका खेळायला गेला, प्रत्येक जणाला मोठा फटका खेळण्यासाठी त्यानं प्रयत्न केला होता. अर्थातच या खेळामध्ये संयमाला महत्त्व दिलं गेलं नाही. संयम नाही म्हटला, संयम तुम्ही नाही पाळलात आणि त्यामुळे या सर्व अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतंय. नफीजने खरे रंग भरलेत. नकीजने जो काही स्टार्ट दिला होता, पहिल्या चेंडूपासून लगातार 5 चेंडू, त्या 5 चेंडूमध्ये दाखवलेलं अधिराज्य आणि त्यामुळे कार्तिकेयन संतोष भुवनचा संघ आता या स्थितीमध्ये आपल्याला दिसतोय. ना नफीसनं स्टार्ट केला, कदाचित नफीसच फिनिश करणार. 5 मध्ये 26 आहे. बिल्कुल शुरुआत की थी नफीस भाई ने और कहते भाई फिनिश भी मैं भी करूंगा. अगदी मुनासिब गेंदबाजी नफीस भाई. नफीस पुन्हा एकदा सज्ज होतील. अजून चेंडू अभेता थोडासा दूरवरती राहिलाय. देवा पोचण्याचा प्रयत्न करतोय. विजयाची चाहूल तर नक्कीच लागले. थ्रो आलाय तोपर्यंत 2 धावा अजून बाकी आहे, अजून मॅच बाकी आहे. कारण 4 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 4 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. 28 धावा धापलकावरती आहेत. नफीसनं स्टार्ट केलाय. नफीस पुन्हा एकदा फिनिश करणार का? सामने कांच का बंगला हूं मैं, पत्थर कैसे मारूं. सामने कांच का बंगला हूं मैं, पत्थर कैसे मारूं. सामने नफीस हो, मैं छक्का कैसे मारूं. भाई ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी. 4 गेंदों में 24 रन आपको बनाने हैं. इस ओवर की अगली गेम कदमों का इस्तेमाल किया, लेकिन अभी भी वो छक्का चौका नहीं आ रहा है, केवल सिंगल आ रहे हैं. 2 चीजें थे, विकेट गिरे. एक तो इंपॉर्टेंट है, स्ट्राइक रोटेट आपने नहीं किया और विकेट के ऊपर आप खड़े नहीं रहे. इसके कारण देखे दबाव अपने आप आपके ऊपर आया. विकेट गिरने का दबाव कितना भी बड़ा टूर्नामेंट हो, और ये फाइनल का मैच है. क्लास के हाई क्लास गेंदबाजी रही है इस मुकाबले में. नाही, पहिल्यापासून त्याने त्यांचा कॉन्फिडन्स हाय ठेवला आणि प्रत्येक खेळाडूने शोल्डर डाऊन नाही केले. शेवटच्या क्षणी हा चौकार षटकार नक्की काय. चेंडू निघून गेलाय सीमारेखा वार. चौकार. ज्याने मगाशी कॅच पकडली होती त्या प्रेक्षकांनी यायचं 2100 रुपयाचं बक्षीस जे मायकल डिसोजा यांच्याकडून दाखवण्यात आले ते देण्यात येणार आहे. चौकार आलाय पण येता भरपूर उशीर झालाय, खूप उशीर झालाय. जैसा म्हणता है ना, मेहरबा आने में काफी देर गई. बिल्कुल देर ना हो जाए, कहीं देर हो चुकी है. आणि आता चाललाय संतोष भुवनचा संघ. कार्तिकेयन संतोष भुवन त्या ट्रॉफीच्या अगदी जवळ चाललाय. ट्रॉफीच्या जवळ संतोष भुवन चॅम्पियन. विजय मामा चषक 2026 10व पर्व ओपन गटामधून विजेता होणारा संघ आहे संतोष भुवन. कार्तिकेयन संतोष भुवन, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. काय परफॉर्मन्स केलाय. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ थँक्यू डीजे. एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. बक्षीस घेत असताना सगळ्या खेळाडूंच्या अंगावरती तो टी शर्ट असणं अनिवार्य आहे. टी शर्ट कोणीही चेंज करू नये. टी शर्ट घालूनच बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे. सर्व खेळाडूंसाठी विशेष सूचना. कोणत्याही खेळाडूने बक्षीस स्वीकारताना टी शर्ट घालणं अनिवार्य असणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. बघा, जो खेळाडू विना टी शर्ट बक्षीस स्वीकारण्यासाठी येईल त्या खेळाडूला पुढच्या वर्षी बॅन करण्यात येणार आहे. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे.
बघा या आयोजकांच्या वतीनं तुम्हाला टी शर्ट देण्यात आले होते आणि ज्या वेळेला तुम्हाला बक्षीस स्वीकारण्यासाठी इथे इन्व्हाइट केलं जाईल त्यावेळेला तुम्ही टी शर्टमध्ये येणं हे बंधनकारक राहील. जर टी शर्टमध्ये तुम्ही नाही आलात तर तुम्हाला पुढच्या वर्षी ही स्पर्धा खेळता येणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. मायकल डिसोजा यांच्याकडून 2100 रुपयाचं बक्षीस होतं. बॉर्डरलाईनच्या बाहेर जो कोणी झेल पकडेल त्याच्यासाठी, ज्याने झेल टिपला ते आलेले आहेत. मायकल डिसोजा आपण यायचं आहे आणि ते बक्षीस द्यायचं आहे.